नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मनोज ब्लॉग मध्ये. मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण नवीन ब्लॉग घेऊन आले तुमच्यासाठी. तर मित्रांनो, आज आहे 26 ऑगस्ट आणि आज आहे गणपती बाप्पाचे, छोटे गणपती बाप्पाचे आगमन. तर आज आपल्या घरी पण गणपती बाप्पा बसतो आणि यावर्षी नाही बसत, दरवर्षी बसतो. तर आपला पहिला ब्लॉग आहे जो की तुम्ही बघतात आहे. तर आता आपण कारखान्याच्या इथे आपला गणपती बाप्पा घ्यायला आलोय आणि आता आपण जाऊया तिकडे तिकडे जाऊन तुम्हाला भेटूया. तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया. ही आपली टेम्पो आहे आणि आपण ते दुकानाजवळ लिहिलं आहे. आता आपण कारखाना तिकडे आहे, तुम्ही वरती चेक करू शकता. तर आपण पुढे जाऊन तुम्हाला दाखवू. तर चला जाऊया पुढे. म्हणजे धारावी कोल्हाच्या वर्कशॉप मध्ये आणि हा आहे धारावी कोल्हाचा खारपूर. इथे मोठे 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 डेंगे वगैरे असतात. तिथे तुम्ही ही मोठी चेक समोर खूप सुंदर आहे आणि तिथे महाराजा टाईप आहे रस्त्याला आणि तिथे पण खूप सुंदर आहे आणि हे पण खूप सुंदर आहे. पाठीमागे तुम्ही बघू हे पण चेक करा, खूप सुंदर मूर्ती आहे. व्हाईट आणि पिंकचा शेड दिलेला आहे कॉम्बिनेशन. तर इथे तुम्ही चेक करा, खूप सुंदर मूर्ती आहे कारखान्यामध्ये. तिकडे पण आहे खूप सुंदर बनवलेली महाराजाचा टाईप सारखी तिथे तुम्हाला दाखवली. आणि इथे छोटी मूर्ती आहे तिथे कमळवरती बसली, खूप सुंदर. ते ही मूर्ती चेक करा तुम्ही, कृष्णाच्या याला कमळवरती बसली आहे, खूप सुंदर आहे. प्रवास खूप सुंदर. चला आता आपण मित्रांनो आता इथे गणपती बाप्पाचं आगमन होतं. हा हरवलीचा राजा खूप सुंदर मूर्ती आहे. जवळून दाखवतो तुम्हाला खाली व्यायची. तर मित्रांनो आता आपण आलोय कारखान्यामध्ये आणि इथे चेक करा, मूर्ती खूप सुंदरशी आहे, छोटी आहे पण मस्त आहे आणि तिथे 3 कलर मध्ये मूर्ती आहे. आता आपण आपली बाप्पाची मूर्ती घेऊया आणि इथे चेक खूप सुंदर सुंदर मूर्ती आहे. बघा आता गणपती बाप्पा चाललेला आहे आणि आपण आपल्या बाप्पाचा फेस रिव्हील तर नाही करणार. वाड्यापासून ते सायन धारावीपर्यंत तुम्हाला जे गणपती बाप्पा बसतात ना, धारावीचा सुखकर्ता, धारावीचा मोरया, धारावीचा श्रीपती वगैरे, तर ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आणि तो ब्लॉग नक्की येणार आपल्या चॅनलवरती. तर चला आता आपण जाऊया तिकडे त्या साईडला आणि ते इथे जय मल्हारची बघा खूप सुंदरशी मूर्ती आहे आणि घोड्यावरती बसलेली आहे आणि चेक करा. आता आपली मूर्ती येतच आहे
आणि आपण फेस रिव्हील नाही करणार, फेस रिव्हील डायरेक्ट उद्या करणार आहे. तर तो ब्लॉग तुम्हाला आला तर येईल, नाही तर मग शॉर्ट्समध्ये टेम्पोमध्ये. आणि आपला ऑफर होऊ शकतात तुम्ही. आता फेस रिव्हील तर नाही करणार, उद्या फेस रिव्हील करणार. तर तुम्हाला त्याचा शॉर्ट्स येणार या तर ब्लॉग मध्ये आपण दाखवणार तुम्हाला. आणि आपल्या मंडलमध्ये पण गणपती बाप्पा बसतो, तर आपण तो पण जाता तुम्हाला दाखवणार आहे. आता आपण जाऊया घरी आणि डायरेक्ट तिकडे जाऊन भेटूया. फुल एकदम धुमधाम मध्ये आपल्या बाप्पाला नेणार आहे घरी. तर चला. फिर से सीखों पे सब नाचेंगे, लेंगे हम खुशियाँ, सूर निरागस हो गणपति, सूर निरागस हो. खूप मजा येईल. आणि बेंजो वाजला गेले, इकडे बेंजो आहे. तर आताच आपल्या बाप्पाचा आगमन झालेला वट्यावरचा. तर आता इथे गणपती बाप्पाची आपली पण बाप्पाला नाचवतात आहे. मित्रांनो फायनली आपले बाप्पा आलेले आहे. आता ते नारळ फोडला जाणार. नारळ साईडचा आपला भाव आहे, नाव आहे. बाप्पाचा आगमन बघितलं, छोटी मोठी होती. आणि आजचा ब्लॉग पण एक सुंदर मजा आली. दादा अजून आता आपण नाचणार आहे इथे थोडेसे ओके. आता खूप आनंद वाटते जेव्हा बाप्पा घरी येतात आपलं. फिर से सीखों पे सब नाचेंगे, लेंगे हम खुशियाँ, सूर निरागस हो गणपति, सूर निरागस हो.
तुझे ओठावर राहू दे, चरणी तुझ्या हे जीवन वाहू दे. नात्याचा नाद तू, मायेची हाक तू, भक्तीचा नाद तू, माऊली तुझी दया. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही बघितलं खूप मजा आली. तर आपण एवढं पण बँजो नाही वाजवत आला, तर आपल्या इकडे बाहेरच जस्ट वाजवत आतमध्ये आणला आणि खूप मजा आली. तर पुणे सायनचे आणि धारावीचे सगळे गणपती बाप्पाचे आगमनचे व्हिडिओ येणार आहे. आगमनचे नाही म्हणजे मंडलमध्ये बसतात ते पहिले गणपतीचे, तर आपण जाणार आहे ते पण कवर करायला. तर व्लॉगमध्ये बनवून राहा. चॅनलवर जर नवीन आला असेल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.